तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की म्हणजे 12 पासून आपण म्हणलो तर 12 ते 20च्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे. तर पडणारच आहे, पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो, हे पाऊस दररोज वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण आज योगायोगाने तुम्हाला एक सांगतो, आज मुद्दामून दिवसभर सकाळी 7 वाजल्यापासून ते आम्ही 4 वाजेपर्यंत सोयाबीन पेरली आणि हे पाऊस देखील पडला. आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापसं देखील लावून टाकले, धूळ पेरणी केल्याने आणि त्यांना हे पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश मध्ये 13 जूनपासून ते 20 जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे ज्यांना लागवड केली, पेरणी केली त्याला जीवदान भेटणार आहे. आणि विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ मात्र 13 जूनपासून तिकडं पाऊस वाढणार, 13-14ला वाढणार आहे. मात्र 16च्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ते शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात 16 जूनपासून ते 20 जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात. पण 16 ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे. म्हणजे सांगायचं झालं ते 20 जूनपर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे, पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्षात येतो.